पार्थ आणि जय पवारांनी साश्रुनयनांनी पित्याला दिला मंत्राग्नी, लाडक्या पित्याला दिला अंतिम निरोप. अजित पवारांवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार. अजित पवारांचं अंतिम दर्शन घेताना पवार कुटुंबियांचा अश्रूंचा बांध फुटला. पत्नी सुनेत्रा, बहीण विजयाताई, सुप्रिया सुळेंना अश्रू अनावर. दादांच्या पक्षाचे नेते तटकरे प्रफुल्ल पटेलांनी घेतलं अंतिम दर्शन. ज्याच्या खांद्याला खांदा लावून बसले त्याच नेत्याला सरणावर पाहताना दादांच्या सहकाऱ्यांचे डोळेही पाणावले. अमित शहा, नितीन गडकरी, प्रमोद सावंतांनी पुष्पचक्र वाहून दिली आदरांजली. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंनीही वाहिली श्रद्धांजली. दादांना अखेरचा निरोप देण्याकरता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक बारामतीत. लाडक्या नेत्याच्या अंतिम दर्शनाकरता बारामतीत लोटला जनसागर. परत या शेकडो कार्यकर्त्यांकडून दादांच्या अंतिम प्रवासात भावनिक साथ. अजित पवार अमर रहेच्या घोषणांनी बारामतीचा आसमंत दुमदुमला. अजित पवारांचा अंतिम प्रवास, काटेवाडीचं निवासस्थान ते विद्याप्रतिष्ठानचं प्रांगण. अखेरचा प्रवास, रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांची एकच गर्दी. खास फुलांनी सजलेल्या गाडीतून दादांचा अंतिम प्रवास. तिरंग्यात लपटलेल्या दादांच्या पार्थिवावर नागरिकांकडून पुष्पवृष्टी. काटेवाडीतल्या दादांच्या निवासस्थानी अंतिम मानवंदना. महाराष्ट्र पोलिसांकडून देण्यात आली अंतिम मानवंदना. अजित पवारांच्या अंतिम दर्शनासाठी कार्यकर्ते बारामतीत एकवटले. आजूबाजूच्या पंचक्रोशीतील नागरिकांच्याही अश्रूंचा बांध फुटला. अमित शहांकडून शरद पवारांचं सांत्वन, मुख्यमंत्र्यांकडूनही पवार कुटुंबियांचं सांत्वन. मनसे प्रमुख राज ठाकरे अंतिम दर्शनासाठी बारामतीत पोहोचले. अमित, शर्मिला ठाकरेंसह राज ठाकरेंनी घेतलं अंतिम दर्शन. अजूनही विश्वास बसत नाही, सुप्रिया सुळेंचं व्हॉट्सअप स्टेटस. अजित पवारांच्या लोकसभेतील श्रद्धांजलीचा फोटो ठेवला स्टेटसला. अजित पवार हे दादाच होते. दादा पर्व अकाली संपलं. सामनातून अजित पवारांना वाहण्यात आली श्रद्धांजली. मंत्री भुजबळांच्या संपर्क कार्यालयावर दादांना श्रद्धांजली आशयाचे लागले बॅनर. दादांना श्रद्धांजली आणि निशब्द मजकुराच्या बॅनरनं वेधलं साऱ्यांचंच लक्ष. अजित पवारांना श्रद्धांजली म्हणून औंढा नागनाथमधील व्यापाऱ्यांनी स्वखुशीनं दुकानं ठेवली बंद. दुकानं बंद ठेवल्यानं सर्वत्र शुकशुकाट. विमान अपघातग्रस्त स्थळी आज पुन्हा फॉरेन्सिक टीम दाखल. घटनास्थळावरून पुराव्यांचा पुन्हा घेतला मागोवा. अजित पवारांच्या विमान अपघाताचा तपास सीआयडी करण्याची शक्यता. अजित पवारांसह 4 जणांच्या अपघाती मृत्यू प्रकरणी गुन्हा दाखल. अजित पवारांचे पीएसओ विदीप जाधवांवरही अंत्यसंस्कार. रात्री उशिरा मूळ गावी तरडगाव या ठिकाणी पार पडले अंत्यसंस्कार. बारामती विमान अपघातातील मृत फ्लाईट अटेंडंट पिंकी माळीवरही अंत्यसंस्कार. दादर स्मशानभूमीत साश्रुनयनांनी परिवारांना दिला अंतिम निरोप. यूजीसीच्या नव्या नियमांना सुप्रीम कोर्टाची स्थगिती. सुप्रीम कोर्टाची केंद्र आणि यूजीसीला नोटीस. सध्या 2012 मधीलच नियम राहणार लागू. देशाचा आर्थिक विकास दर 6.8 ते 7.2 राहण्याचा अंदाज. लोकसभेत आर्थिक सर्व्हे रिपोर्ट सादर.